यीशु तू मेरा है, हम सब तेरे हैं प्रभु। यातनाएं, कठिनाइयां, अत्याचार, कोई भी मुझे आपके प्रेम से अलग नहीं कर सकता। हम कहां जाएं प्रभु, हम किसके पास जाएं? सिर्फ तू ही हमारा प्रभु है। यीशु तू मेरा प्रभु है, तू हम सबका प्रभु है। ना कोई पहाड़, ना कोई जंजीर, ना कोई बीमारी उस नाम के आगे टिक सकती है। अपने आप को समर्पित करो उस यीशु के पास, उस नाम को पुकारे इस वक्त और कहे यीशु मैं तेरा हूं, तू मेरा है। हर एक जंजीर टूट जाएगी यीशु के नाम से। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई,
जीवन तेरा खुदा है, खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। प्रभू येशूच्या प्रेमळ व मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की परमेश्वर देवाने आम्हा प्रत्येकाला आतापर्यंत सांभाळलेला आहे. परमेश्वर देव खरोखर हा अनादी अनंत परमेश्वर आहे. तो अल्फा व ओमेगा आहे आणि तो सदोदित आमच्या समवेत आहे. आणि याचा अनुभव, याची अनुभूती आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही रोज आणि रोज घेत आहोत. याकरिता खरोखर त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियांनो, या आठवड्यामध्ये देखील परमेश्वराने आमचा सांभाळ केलेला आहे, तो आमच्या सोबत आहे. म्हणून आपण यावेळेस देवाची उपकार स्तुती करूया व त्यासोबतच आजच्या या शुक्रवारच्या मननचिंतनाकरिता देखील देव परमेश्वराने त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला संधी दिलेली आहे. त्याकरिता देखील त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या आपण यावेळेस या सुरुवातीलाच आपण गीत गायल्याद्वारे या उपासनेमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. आम्ही आपली दृष्टी त्या प्रभूकडे लावलेली आहे आणि खरोखर तो सर्वोच्च प्रभू आहे. तो सर्व गोष्टींमध्ये आमच्या जीवनामध्ये तो स्तुतीस योग्य असा आमचा जिवंत देव आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, त्या सर्वोच्च प्रभूला आपण यावेळेस नतमस्तक होऊया. आपलं जीवन त्या प्रभूच्या हातामध्ये समर्पित करू आणि ही वेळ देखील मनन चिंतनाची वेळ, त्याच्या वचनावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आपण प्रभूच्या हातामध्ये देऊया. आपण सर्व सुरक्षित आहात याकरिता देखील देवाची उपकार स्तुती करूया. आपण प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करीत आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, कारण प्रभू तू आमचा जिवंत देव आहे, स्वर्गीय परमेश्वर आहेस. प्रभू राया, प्रभू परमेश्वर, आजच्या या शुक्रवारच्या मनन चिंतनामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू पित्या, तुझ्या वचनाद्वारे प्रभू तुझी दैवाणी समजण्याचा, प्रभू परमेश्वरा तिला प्रभू ऐकण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. प्रभू राय, या माध्यमातून तू आमच्याशी बोल आणि प्रभू आज प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येणं, तुझ्यासोबत हे वेळ व्यतीत करणं, प्रभू परमेश्वरा सहभागी होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना, माझ्या प्रिय मंडळीला प्रभू त्या परमेश्वरा तू आध्यात्मिक लाभाचं होऊ दे, हीच या समय तुला विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्ही जे त्या परमेश्वरा या समय आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ प्रभू या प्रार्थनेद्वारे एकत्रित येत आहोत. प्रभू आमच्या प्रत्येकांच्या समवेतो प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं साह्य, सामर्थ्य तू आम्हाला दे. तुझ्या वचनाला समजणारं ते अंतकरण प्रभू तू आम्हाला दे, ती समज तू आम्हाला दे. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. पुढील वेळ प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना आमचा धन्य तावणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाने मागत आहोत, म्हणून तो एक बाप्पा, आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा प्रत्येकाला सलाम. आजच्या या प्रार्थनेमध्ये पुन्हा एक वार आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. देवाच्या पवित्र वचनावर आपण यावेळेस मनन चिंतन करणार आहोत. देवाने हा शुक्रवारचा दिवस आम्हाला त्याच्या मनन चिंतनाकरिता दिलेला आहे, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळेस आपण आजच्या मननाकरिता निवडण्यात आलेल्या वचनांचं आपण वाचन करणार आहोत. यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून आपण काढूया नवीन करार यातील पेत्राचे दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय आणि वचन 5 ते 11 आपण यावेळेस वाचणार आहोत. पेत्राचे दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय आणि वचन 5 ते 11. सेकंड पीटर चॅप्टर 1 वर्सेस बिगिनिंग फ्रॉम 5 to 11. वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगते, ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही.
असे ते तुम्हाला करीतील. ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे. त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. परमेश्वर देव वाचण्यात आलेली वचने आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज आम्ही प्रभूच्या वचनावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रभूने या दिवसांमध्ये, या महामारीच्या परिस्थितीमध्ये खरोखर आम्हाला सांभाळलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये एक संघर्ष आम्ही करीत आहोत. एका आव्हानात्मक जीवनामध्ये आम्ही पुढे जात आहोत. जी परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे, अशा परिस्थितीमध्ये सुरक्षित, आशीर्वादित देवाच्या कृपेमध्ये वाढणे, माझ्या प्रियांनो, हे खरोखर एक आव्हान आहे. आमच्या विश्वासामध्ये टिकून राहणं हे देखील एक आमच्यासाठी आव्हान आहे. आमच्या विशेष प्रकारे देवावरील आमची जी प्रीती आहे, त्या प्रीतीमध्ये देखील टिकून राहणं हे देखील आमच्यासाठी एक आव्हान आहे. कारण जी परिस्थिती अवतीभोवती आमच्या निर्माण झाली होती, जी भयावह परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्ये माझ्या प्रियांनो निश्चितच आमच्या विश्वासाला हादरणाऱ्या, आमच्या विश्वासाला विशेष प्रकारे कमकुवत करणाऱ्या गोष्टी आमच्या अवतीभोवती घडलेल्या आहेत. कदाचित आम्ही डोळ्यांनी पाहिले असतील, कदाचित त्या प्रसंगातून आम्ही गेलेलो असणार, कदाचित आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे त्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला फार भीतीदायक अशा त्या वाटल्या असणार. पण देवाच्या नावाला धन्यवाद असो की हा संघर्ष, ही जीवनातील आव्हाने, ही जीवनातील परिस्थिती देव परमेश्वराने निभावून घेऊन जाण्याकरिता, यातून पुढे एक एक पाऊल टाकण्याकरिता त्यांनी त्याची कृपा, त्याची दया, परमेश्वराने त्याचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकाला पुरविलेला आहे. त्याकरिता जिवंत देवाच्या नावाला खरोखर मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. आज आमच्या मनन चिंतनाचा जो विषय आम्ही निवडलेला आहे, तो विषय आम्हाला अशा प्रकारे सांगतो की ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याचा प्रयत्न. ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याचा प्रयत्न. स्ट्राइव्ह टू हॅव ख्रिश्चन पर्सनॅलिटी. स्ट्रायव्हिंग टू हॅव ख्रिश्चन पर्सनॅलिटी. माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये जर पाहिलं, आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत, या सुरुवातीचंच आपण ज्या गोष्टीविषयी ऐकलं की जी भयावह परिस्थिती आमच्या अवतीभोवती, आपण अशा परिस्थितीत, अशा आव्हानांमध्ये आम्ही जे प्रभूमध्ये टिकून राहिलेलो आहोत, याचा अर्थ आम्ही काय केलेला आहे, त्या माध्यमातून आम्ही आपल्या जीवनामध्ये काय प्रयत्न केलेला आहे, ते ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही ख्रिस्ती चारित्र्य जे आहे ते प्रभूमध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये आमचा प्रभूवरील जो विश्वास आहे तो आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रभूच्या आज्ञेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. अर्थातच एक ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते देखील आपण जपून ठेवण्याकरिता, टिकून ठेवण्याकरिता आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्नशील आहोत. माझ्या प्रियांनो, खरोखर यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद असो की ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार केलं, ज्याने आपल्या जीवनामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताकरवी आपल्या जीवनातील पापा अपराधांची जी क्षमा प्राप्त केलेली आहे, ते क्षमाशीलतेचं जीवन जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि तारणाचा मार्ग जो आम्हाला मिळालेला आहे, अर्थात सार्वकालिक जीवन जे आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालेलं आहे, त्या तारणमय जीवनाला जे आम्ही अनुभवत आहोत, यासाठी खरोखर प्रभूला आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. आणि माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाच्या निवडलेल्यांच्या जीवनामध्ये एक देवभीरू व्यक्तिमत्व जे आहे ते फार महत्त्वाचं असं होतं. जर आम्ही जुना करारही पाहतो, नवीन करारही आम्ही पाहतो, तर आम्हाला विशेष प्रकारे ही गोष्ट त्या ठिकाणी आढळून येते की देवाचे जे लोक आहेत ते देवामध्ये टिकून राहण्याकरिता, देवाच्या अनुसार, देवाच्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये ते व्यक्तिमत्व टिकून ठेवण्याकरिता फार प्रयत्नशील असे होते. जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर याहवेच्या आज्ञेनुसार, याहवेच्या वचनानुसार, याहवेच्या इच्छेनुसार लोक जे आहेत, इस्रायल लोक आपल्या जीवनाची वाटचाल करीत होते. नवीन करारामध्ये जेव्हा आम्ही येतो, त्या येशू ख्रिस्ताचे जेव्हा ते लोक झालेले आहेत, येशूला जेव्हा तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केलं, जी आद्य ख्रिस्ती मंडळी आहे अंतुकिया या ठिकाणी, जेव्हा त्यांना ख्रिस्ती हे नाव जेव्हा पहिल्याने प्राप्त झालेलं आहे, आम्ही पाहतो त्या प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आम्हाला आढळून येते की ही जी पहिली आद्य ख्रिस्ती मंडळी आहे, त्या ख्रिस्ती मंडळीने ख्रिस्ती व्यक्तिमत्व टिकविण्याचा, प्राप्त करून घेण्याचा
फार प्रयत्न केलेला आहे, जणू जतन त्यांनी केलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला त्यांच्या जीवनातून आढळून येते. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य असो की ते आद्य ख्रिस्ती मंडळीमधील ते विश्वासणारे असो की ज्यांनी प्रभूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, त्यांनी ते ख्रिस्तीपण आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवण्याकरिता, ते ख्रिस्ती व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये टिकविण्याकरिता, प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी फार प्रयत्न केलेला आहे, त्याग केलेला आहे, त्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे जर आम्ही पाहतो तर ते फार यत्नशील असे होते. आज आम्ही जे या जगामध्ये आहोत, आम्हाला देखील ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे. वी हॅव टू स्ट्राईव्ह टू हॅव ख्रिश्चन पर्सनॅलिटी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते ख्रिस्ती चारित्र्य जे आहे, ख्रिश्चन कॅरेक्टर जे आहे, ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला डेव्हलप करायचं आहे. वी हॅव टू डेव्हलप. आम्हाला त्या गोष्टीला विकसित करायचं आहे, आम्हाला त्या गोष्टीला वाढवायचं आहे, त्या गोष्टीमध्ये आम्हाला पुढे जायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सारखा जो व्यक्तिमत्व आहे ते माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्हाला आत्मसात करणे फार गरजेचे आहे. पेत्राचं पुस्तक जेव्हा मी पाहतो, पेत्राने त्याच्या जीवनामध्ये जो ख्रिस्ताचा अनुभव त्याला आलेला आहे, तो अनुभव त्याने आपल्या पत्रांमध्ये मंडळीकरिता त्याने तो अनुभव लिहिला. ज्या मंडळ्यांना विशेष प्रकारे त्याचं हे पत्र प्राप्त झालेलं आहे, त्या मंडळ्यांना आम्ही पाहतो की ख्रिस्तासारखे त्यांनी व्हावे, देव परमेश्वराच्या योग्यतेप्रमाणे त्यांचं जीवन जे आहे ते घडावं, या अनुषंगाने तो आपल्या पत्रांमध्ये लिहितो. पहिल्या पत्रामध्ये जर आम्ही पाहतो तर तो त्या ठिकाणी म्हणतो की जसा तुमचा देव पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. म्हणजे परमेश्वर देव जसा आहे तसं आम्हाला आमच्या जीवनाला तयार करायचं आहे. आमचा येशू जसा आहे तशा प्रकारे आम्हाला आमचं व्यक्तिमत्व तयार करायचं आहे या जगामध्ये असताना. कारण लोक जे आहेत ते आमच्याकडे पाहत आहेत. आम्ही या जगामध्ये आहोत, आम्हाला असं वाटेल की नाही, मी फक्त माझ्या घरातील आईवडील मला पाहतात, माझे भाऊ बहीण मला पाहतात, किंवा माझे काका काकू माझे नातेवाईक जे आहेत तेच मला पाहतात, इतर मला कोणी पाहत नाही. पण माझ्या प्रियांनो, सर्व जगाचं जे लक्ष आहे ते एका ख्रिस्ती व्यक्तीकडे फार विशेष करून असते. कारण तो कसा वागतो, कसा बोलतो, कसं त्याचं आचरण आहे, कसा त्याचा व्यवहार आहे, कशी त्याची वागणूक आहे, कसं त्याचं पाहणं आहे, कसं त्याचं ऐकणं आहे, कसं त्याचं बोलणं आहे, कुठे कुठे तो जातो, त्याची कृती कशी आहे, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाकडे लोक जे आहेत ते लक्ष लावून आहेत. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही जर कुठे चुकतो तर आम्हाला बोलण्याकरिता देखील लोक मागे पुढे पाहत नाही. ही देखील एक गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळते. आणि म्हणून ख्रिस्ती म्हणून जेव्हा आम्ही या जगामध्ये आहोत, लोक जे आहेत ते आमच्यावर आपलं लक्ष केंद्रित करून आहेत. त्यासोबतच आम्हाला वचन हे देखील सांगतं, पेत्राच्याच पुस्तकामध्ये आम्हाला आढळून येतं की सैतान जो आहे त्याने देखील आपली दृष्टी आमच्यावर खिळली आहे. तो आमच्याकडे लक्ष लावून आहे की तो आम्हाला कधी फाडून खाईल, तो कधी आम्हाला विशेष प्रकारे आमच्या जीवनामध्ये नष्ट करेल, आम्हाला नेस्तनाबूद करेल, आमचा विशेष प्रकारे आम्हाला कमकुवत करेल. माझ्या प्रियांनो, सैतानाने देखील आमच्यावर त्याची नजर जी आहे ती खिळून ठेवलेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितींमध्ये, अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, अशा संघर्षातून आम्ही जात असताना ते ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते आम्ही प्राप्त करून घेण्याकरिता, मिळविण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. वी हॅव टू स्ट्राईव्ह टू हॅव ख्रिश्चन पर्सनॅलिटी. ते ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचे आहे. म्हणून या दुसऱ्या पेत्राकडे जेव्हा आम्ही पाहतो, या पेत्रामध्ये, दुसऱ्या पेत्राचं पुस्तक, यामध्ये आम्हाला आढळून येतं की ख्रिस्ती मनुष्याचा शील कसा असावा, ख्रिस्ती मनुष्याचं जीवन कसं असावं, त्याची जीवनशैली कशी असावी, त्या ख्रिस्ती मनुष्याचे हक्क काय आहे, शील काय आहे, या ठिकाणी विशेष प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. जर आम्ही या वचनांकडे पाहिलं तर प्रामुख्याने दुसरे पेत्र पहिला अध्याय 3 ते 11 वचन जर आम्ही पाहतो तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि आम्ही 5 ते 11 जी वचनं वाचलेली आहेत, तर 5 ते 7 या वचनामध्ये आम्हाला प्रामुख्याने आढळून येतात 8 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जो ख्रिस्ती व्यक्तिमत्व जपून ठेवण्याकरिता, ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याकरिता जो प्रयत्न करीत आहे, त्याच्या जीवनामध्ये ह्या 8 गोष्टी असणे गरजेचे आहे. या 8 गोष्टींनी तो आपलं जीवन जे आहे तो प्रामुख्याने तो परिपूर्ण करीतो. या 8 गोष्टी ज्या आहेत त्याने आपल्या जीवनामध्ये त्या मिळविल्या पाहिजेत. आणि म्हणून त्याने 5व्या वचनामध्ये अशा प्रकारे आव्हान केलेलं आहे, तुम्ही होईल तितका प्रयत्न करून या 8 गोष्टींमध्ये, या 8 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याकरिता तुम्ही प्रयत्न करा.
त्यांनी विश्वासासंदर्भात बोललेलं आहे. जर आम्ही पाहतो तर सात्विकतेसंदर्भात बोललेलं आहे, ज्ञानाविषयी बोललेलं आहे, इंद्रिय दमनाविषयी बोललेलं आहे, धीराविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर सुभक्तीविषयी सांगण्यात आलेलं आहे, बंधुप्रेमाविषयी सांगण्यात आलेलं आहे, प्रीतीविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या 8 गोष्टी मिळून एक ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे, ख्रिस्ती मनुष्याचा हक्क व ख्रिस्ती मनुष्याचे शील जे आहे ते त्याच्या जीवनामध्ये ते तयार करीते, त्याचा विकास होतो, त्याची जडणघडण या गोष्टीमधून त्या ख्रिस्ती व्यक्तिमत्वाकरिता विशेष प्रकारे केली जाते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या 8 गोष्टी आमच्या जीवनामध्ये फार गरजेच्या आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला जसा देवाचा आत्मा आम्हाला विशेष प्रकारे पुढारी पण करणार आहे, आम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून या 8 गोष्टींकडे देखील आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. पण आज जे पुढील भाग आहे, ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये जे ख्रिस्ती व्यक्तिमत्व त्याला प्राप्त करून घ्यावयाचं आहे, जे त्याला टिकून ठेवायचं आहे, तो जो प्रयत्न तो करीत आहे, त्याच्याकरिता देखील एक 4 गोष्टींकडे आपण पुढील 8व्या वचनापासून ते 11व्या वचनापर्यंत आपण एक वचनानुसार त्या 4 गोष्टींना आज आपल्या जीवनामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती व्यक्तिमत्व प्राप्त करायचंच आहे. आम्ही त्यासाठी देवाला निवडलेलं आहे, आम्ही त्यासाठी येशूचा स्वीकार केलेला आहे. या 8 गोष्टी कदाचित आमच्या जीवनामध्ये आज आहेत देखील. विश्वासामध्ये आम्ही आहोत, सात्विकतेमध्ये आम्ही आहोत, सुभक्तीत आम्ही आहोत, ज्ञानात आहोत, इंद्रिय दमनात आहोत, आम्ही विशेष प्रकारे प्रीतीत आहोत, धीरामध्ये आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, बंधुप्रेमात आम्ही आहोत, प्रीतीमध्ये आम्ही आहोत. या 8 गोष्टींनी आम्ही आपलं जीवन परिपूर्णही केलं असेल. पण माझ्या प्रियांनो, या ख्रिस्ती व्यक्तिमत्वाला टिकून ठेवण्याकरिता काय गोष्टी गरजेच्या आहेत, 8, 9, 10 आणि 11व्या वचनामध्ये प्रामुख्याने सांगण्यात आलेले आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट जर 8व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 8व्या वचनामध्ये अशा प्रकारे पेत्र जो आहे तो लिहित आहे, तो सांगत आहे, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ या ठरणार नाही, असे ते तुम्हास करीतील. आता ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा विश्वास आहे, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा सात्विकता आहे, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा ज्ञान आहे, इंद्रिय दमन आहे, धीर आहे, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा सुभक्ती आहे, बंधुप्रेम आहे, प्रीती आहे, या 8 गोष्टी जेव्हा त्याच्या जीवनामध्ये आहेत, त्या गोष्टी ज्या आहेत त्याला ख्रिस्ताच्या ओळखीविषयी तो कधीच आपल्या जीवनामध्ये निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते करणारे आहेत. या 8 गोष्टींनी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीविषयी आम्ही कधीच निष्क्रिय ठरू शकत नाही. ख्रिस्ती व्यक्तिमत्व आम्हाला काय सांगतं की ख्रिस्तासाठी तुम्ही सक्रिय असावे, ख्रिस्तासाठी तुम्ही फळ देणारे असावे. म्हणून वचन या ठिकाणी म्हणतं, जर ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत तर ख्रिस्ताच्या ओळखीविषयी तुम्ही कधी निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हाला करीतील. या ठिकाणी ओळखीविषयी, ओळख हा जो शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे, ग्रीक भाषेमध्ये जर आम्ही या शब्दाकडे पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते की इपिक्नॉसिस हा शब्द जो आहे तो ग्रीक शब्द या शास्त्र भागामध्ये विशेष प्रकारे वापरण्यात आलेला आहे. आणि या इपिक्नॉसिसचा अर्थ जर आम्ही पाहिला तर याचा अर्थ आम्हाला दिसून येते, समजून येते की एखाद्या व्यक्तीला फार चांगल्या प्रकारे ओळखणे. एखाद्या व्यक्तीला फार चांगल्या प्रकारे ओळखणे मीन्स टू नो वेल, टू बिकम थरोली ॲक्वेंटेड विथ. एखाद्या व्यक्तीसोबत आम्ही फार जवळीकतेने त्याला ओळखतो, समजतो, जाणतो, अशी ओळख जी आहे याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आमच्या ख्रिस्ताला आम्ही फार जवळून ओळखलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तासोबत आम्ही एकरूप झालेलो आहे, ॲक्वेंटेड विथ. आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तासोबत एकरूप झालेलो आहोत, अशी ओळख जी आम्हाला प्राप्त होते त्याच्यामध्ये आम्ही कधीच निष्क्रिय होत नाही, त्याच्यामध्ये आम्ही कधीच निष्फळ ठरत नाही. अशा प्रकारे हे 8 गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये तयार करीतात. ख्रिस्ती व्यक्तिमत्वाकरिता माझ्या प्रियांनो, या 8 गोष्टी जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, वचन या ठिकाणी सांगतं, या तुमच्यामध्ये वाढत असल्या पाहिजे. इट शुड बी प्रोडक्टिव्ह. ते तुमच्यामध्ये वाढत असल्या पाहिजे, त्या तुमच्यामध्ये थांबलेल्या नसाव्यात, त्यांची वाढ जी आहे ती खुंटलेली नसावी, त्या तुमच्यामध्ये वाढते असल्या पाहिजे.
ख्रिस्ती व्यक्तिमत्व आमच्या जीवनामध्ये आम्ही विशेष प्रकारे मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना, तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना या 8 गोष्टी ज्या आहेत त्या वाढत्या असल्या पाहिजे. माझं ख्रिस्ती जीवन जे आहे ते वाढतं असलं पाहिजे. माझं प्रार्थना जी आहे ती वाढती असली पाहिजे. माझं देवाचं वचन वाचणं जे आहे, त्याचं अध्ययन मनन चिंतन जे आहे ते वाढतं असलं पाहिजे. माझी देवाची स्तुती आराधना करणे जी आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं जे आहे, एक वेळा ओळखलं आणि झालं असं नाही. त्या ओळखीमध्ये मी अधिक जवळ आणि जवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मी विशेष प्रकारे त्याच्याशी अधिक आणि अधिक एकरूप होणे मला गरजेचे आहे. इपिग्नॉसिस, टू नो व्हेरी वेल ऑर टू बिकम थरोली ॲक्वेंटेड विथ. एखाद्या व्यक्तीसोबत फार जवळीकता साधणे, एखाद्या व्यक्तीसोबत एकरूप होणे, अशा प्रकारची ओळख आम्हाला त्या प्रभूसोबत करून घ्यावयाची. आणि म्हणून वचन या ठिकाणी काय म्हणतं, 8वं वचन, हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले पाहिजे. हे गुण जे आहे ते वाढते असले पाहिजे. माझ्या प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तिमत्व टिकून ठेवण्याकरिता, ख्रिस्ती व्यक्तिमत्व आमच्या जीवनामध्ये आत्मसात करण्याकरिता आम्हाला त्या प्रभूच्या ओळखीमध्ये आम्हाला वाढत राहणे गरजेचे आहे. प्रभूच्या ज्ञानामध्ये आम्हाला वाढत राहणं गरजेचे आहे. कारण ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन जे आहे ते सक्रिय असलं पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन जे आहे ते फलद्रूप असलं पाहिजे आणि त्याकरिता हे गुण आमच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. These are the qualities of Christian life, Christian personality, Christian believer. एखाद्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या, ख्रिस्ती व्यक्तिमत्वाचे हे गुण आहेत. माझ्या प्रियांनो, या 8 गुणांनी आम्ही स्वतःला परिपूर्ण करणे गरजेचे आहे, पण ते गुण वाढते असले पाहिजे. मी एक वेळा जेवण जेवलो आणि मला आता संध्याकाळी जेवणाची गरज नाही, अशा प्रकारे आमच्या शरीराकरिता ते अन्न नाही आहे. तसेच आम्हाला प्रभूची जी ओळख जी आहे, मला आज जेवढी प्रभूची ओळख झालेली आहे, मला उद्या त्यापेक्षा अधिक प्रभूच्या ओळखीमध्ये मला वाढायची आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला वाढतं असलं पाहिजे. वी शुड बी प्रोडक्टिव्ह इन आर ख्रिश्चन डे टू डे लाईफ, इन आर ख्रिश्चन पर्सनॅलिटी. आमच्या ख्रिस्ती व्यक्तित्वामध्ये, आमच्या ख्रिस्ती दैनंदिन जीवनामध्ये आम्ही वाढते असलो पाहिजे. ही फार पहिली महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी या 8व्या वचनामध्ये आढळून येत आहे. 9व्या वचनामध्ये आपण दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया. जर आम्ही ते पाहिले तर या ठिकाणी दिसून येते, ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. पहा माझ्या प्रियांनो, या ठिकाणी जर आम्ही पाहतो तर वचन या ठिकाणी काय सांगत आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे गुण आहेत, तो व्यक्ती जो आहे तो आपल्या जीवनामध्ये कसा आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो अंतर्दृष्टीचा व्यक्ती होतो. ज्याच्या जीवनामध्ये हे नाही आहे तो आंधळा आहे. ज्याच्या जीवनामध्ये हे गुण नाही आहेत, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती व्यक्तिमत्व माझ्या जीवनामध्ये जर मी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि जर हे गुण माझ्या जीवनामध्ये नसतील, तर वचन या ठिकाणी सांगतो तो अदूरदृष्टीचा आहे, शॉर्ट साइटेड. त्याला दूरदृष्टिकोन नाही आहे, तो अदूरदृष्टीचा आहे. माझ्या प्रियांनो, जर ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर आम्हाला अंतर्दृष्टी प्राप्त होईल, आम्हाला एक समज प्राप्त होईल, आम्हाला एक अंडरस्टँडिंग मिळेल की हो, खरोखर माझ्या जीवनामध्ये हे गुण जे आहेत ते मला प्रभूमध्ये वाढवणारे आहेत, प्रभूच्या अधिक ओळखीमध्ये मला वाढवणारे आहेत, प्रभूच्या अधिक निकटतेमध्ये मला घेऊन जाणारे आहेत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या गुणांनी आम्ही स्वतःला परिपूर्ण करीत असताना आम्हाला अदूरदृष्टीचे व्हायचे नाही आहे, आम्हाला आंधळ म्हणून या जगामध्ये जगायचं नाही आहे, आम्हाला दृष्टी प्राप्त करून आम्हाला आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे, आम्हाला अंतर्दृष्टीचे व्हायचे आहे. वी हॅव टू बी इनसाइटफुल. अंतर्दृष्टीचे आम्हाला आपल्या जीवनामध्ये होणे फार गरजेचे आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की आम्हाला वाढत असणे गरजेचे आहे. वी हॅव टू बी प्रोडक्टिव्ह. आम्हाला वाढत असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, वी हॅव टू बी इनसाइटफुल. आम्हाला अंतर्दृष्टीचे झाले पाहिजे. अदूरदृष्टीचे किंवा आंधळे अशा प्रकारचं आमचं व्यक्तिमत्व ख्रिस्तामध्ये नसावं. आम्हाला समज असली पाहिजे, पाप काय आहे, चुकीच्या गोष्टी काय आहेत, काय गोष्टी केल्याने माझा देव प्रसन्न होणार आहे, त्याला वाईट वाटणार आहे, कुठल्या गोष्टीचा त्याला विशेष प्रकारे तिटकारा आहे, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये, याची समज जी आहे ती आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. त्या ख्रिस्ताला मला असे ओळखून घ्यावयाचे आहे की त्याला काय आवडतं आणि त्याला काय नाही आवडतं हे आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजलं पाहिजे. तर आम्ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व आमच्या जीवनामध्ये आत्मसात करू शकतो. ख्रिस्ती व्यक्तिमत्व आम्ही आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवू शकतो. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी पेत्राच्या या दुसऱ्या पुस्तकामध्ये पाहत आहोत.
आम्ही वाढत असलो पाहिजे आणि आम्ही आपल्या जीवनामध्ये अंतर्दृष्टीचे झालो पाहिजे. तर आम्ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवू शकतो, ते प्राप्त करू शकतो. पण या ठिकाणी म्हटलेलं आहे, ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, तो अधूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. तो विसरून जातो, त्याला त्या गोष्टीची समज राहत नाही. का? कारण तो शॉर्ट साइटेड झालेला आहे, तो अदूरदृष्टीचा झालेला आहे. माझ्यासोबत काय घडलं होतं मी ते विसरून गेलो. माझ्या ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपली प्राणाहुती दिली याचा विसर मला पडलेला आहे. पण माझ्या प्रियांनो, वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती व्यक्तिमत्व प्राप्त करून घ्यावयाचं आहे, ते टिकून ठेवायचं आहे, तो आंधळ्यासारखा या जगामध्ये जीवन जगत नाही. तो देवाद्वारे प्राप्त त्या प्रकाशामध्ये, देवाद्वारे प्राप्त त्या दृष्टीद्वारे तो आपल्या जीवनाची वाटचाल करीतो. जे इतरांना समजत नाही माझ्या प्रियांनो, आध्यात्मिकतेच्या जीवनाच्या माध्यमातून त्या आध्यात्मिक डोळ्यांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी दिसतात. आम्ही अंतर्दृष्टीची होतो. दूरदृष्टी जी आहे ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. एक चांगली समज जी आहे ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरिता, ते टिकून ठेवण्याकरिता आम्ही इनसाइटफुल झालो पाहिजे. आम्ही अंतर्दृष्टीचे लोक आम्ही आपल्या जीवनामध्ये झालो पाहिजे. आम्हाला या गोष्टीला समजून घ्यायला पाहिजे की देवाच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी योग्य आहे, अयोग्य आहे. देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, कुठलं ख्रिस्ताने माझ्यासाठी बलिदान दिलेलं आहे, याचा कधीच विसर पडता कामा नये. पापाचा या ठिकाणी म्हटलेला आहे, पापापासून शुद्ध झाल्याचा त्या व्यक्तीला विसर पडतो. हा विसर आम्हाला कधीच पडू नये. आम्ही पुन्हा पुन्हा पापामध्ये पडू नये. आम्ही पुन्हा पुन्हा तेच पाप करू नये. पौल जरी म्हणतो रोमकरास पत्रामध्ये 6 आणि 7 अध्यायामध्ये, आमचा देह जो आहे तो अशक्त झालेला आहे. आमचा आत्मा उत्सुक आहे खरा, पण आमचा देह जो आहे तो अशक्त झालेला आहे. मला जे करायचे आहे ते मी करीत नाही, मला जे करायचे नाही तेच मी करतो. का? कारण माझ्या प्रियांनो, पौलाला देखील आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव आला की मी अदूरदृष्टीचा तर होत नाहीये, मी पापापासून शुद्ध झालेलो आहे याचा विसर तर मला माझ्या जीवनामध्ये पडत नाही आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला अंतर्दृष्टीचे होणे गरजेचे आहे. वी हॅव टू बी इनसाइटफुल इन आवर ख्रिश्चन पर्सनॅलिटी, इन आवर ख्रिश्चन डे टू डे लाईफ. आमच्या दैनंदिन ख्रिस्ती व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये आम्हाला अंतर्दृष्टी प्राप्त करून घेणं गरजेचे आहे. देवाने माझ्यासाठी काय केलं, देवाने माझ्यासाठी काय बलिदान दिलेलं आहे, त्या ख्रिस्ताने वधस्तंभावर माझ्यासाठी प्राणाहुती दिलेली आहे, या गोष्टीची जाणीव, या गोष्टीची समज आम्ही आपल्या जीवनामध्ये सदोदित प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. तेव्हा आम्ही हे ख्रिस्ती व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवू शकतो, ते मिळवू शकतो. ही या ठिकाणी गोष्ट आम्हाला आमच्या समोर येत आहे. जर आम्ही 10व्या वचनामध्ये पाहिलं तर या ठिकाणी विशेष गोष्ट आम्हाला आढळून येते. 10व्या वचन अशा प्रकारे सांगतं, म्हणून बंधूंनो, तुम्हास झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. या ठिकाणी पेत्र जो आहे तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, तुम्हाला जे झालेले पाचारण आहे, तुमची जी निवड झालेली आहे, ती दृढ करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करा. कारण तुम्ही असे जर करणार आहात तर तुमचे पतन कधीही होणार नाहीये. म्हणजे खात्रीदायक जीवन जे आहे ते आम्हाला जगायचं आहे. वी हॅव टू लिव्ह अ लाईफ ऑफ ॲश्युरन्स. आम्हाला आमच्या जीवनामध्ये खात्रीदायक जीवन जगायचं आहे की हो, माझ्या ख्रिस्ताने मला पाचारण केलेलं आहे. हे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी माझ्या ख्रिस्ताने माझं पाचारण केलेलं आहे, माझ्या देवाने माझी निवड केलेली आहे आणि मला त्या ख्रिस्तामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही खात्री मला माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे. शंका कुशंका माझ्या जीवनामध्ये नसाव्यात. अरे, मला प्रभूने निवडलं खरंच आहे काय? ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मी लायक आहे किंवा नाही आहे, या शंका कुशंकामध्ये आम्ही राहायचं नाहीये. ख्रिस्ताला जर आम्ही आपल्या जीवनाचा तारणारा स्वीकारलेला आहे, जरी आव्हानं आहेत, संघर्ष आहेत, अडीअडचणी आहेत, पण माझ्या प्रियांनो, आम्हाला एक गोष्टीची आठवण स्वतःला करून द्यावयाची आहे. खात्रीशीर ही आठवण आम्हाला स्वतःला करून द्यावयाची आहे. ख्रिस्ताने माझे पाचारण केलेले आहे, देवाने माझी निवड केलेली आहे, मला स्वतःसाठी वेगळं केलेलं आहे आणि मला ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाची वाटचाल या जगामध्ये करायची. दुःख आहे, संकट आहे, निराशा आहेत, या गोष्टी आमच्या मागे येणारच आहेत. क्लेश होणारच आहेत, छळ होणारच आहे, वेगवेगळ्या आजारातून आम्ही जाणार आहोत, कारण हे शरीर जे आहे ते हाडा मांसाचं आहे. पण माझ्या प्रियांनो, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही खात्रीशीर असलो पाहिजे की हो, देवाने माझी निवड केलेली आहे, देव माझ्यासोबत या जीवनामध्ये माझ्यासोबत आहे. तर खात्रीशीर जीवन आम्हाला जगणे फार गरजेचे आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, लोक जे आहेत फार दूषित अवस्थेमध्ये असतात.
कारण कित्येक लोकांना आम्ही पाहतो, लोकांना असं वाटतं की अरे हे जे आपल्या जीवनामध्ये जे संकट येत आहेत, जे दुःख येत आहेत, देव माझ्यासोबत नाही आहे, देवाने मला सोडून दिलेलं आहे, मला पाठ फिरविलेली आहे. दावीद देखील अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की त्याचे देखील उद्गार अशा प्रकारे होते की हे देवा तू माझ्याकडे पाठ का फिरविलेली आहे. पण माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला कधीच सोडत नाही. परमेश्वर देव आमचा कधीच त्याग करीत नाही. परमेश्वर देव आमचं पतन देखील होऊ देत नाही. ते संकट आमच्या जीवनामध्ये येतात, अडीअडचणी आमच्या जीवनामध्ये येतात, पण त्यातून निभावून जाण्याचं देव परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देतो. आणि म्हणून याची खात्री आम्ही आपल्या जीवनामध्ये आम्हाला करून घेणे गरजेचे आहे की देव परमेश्वर माझ्या सोबत आहे. देव परमेश्वर मला कधी सोडणार नाहीये. माझं पतन तो माझ्या जीवनामध्ये माझं होऊ देणार नाहीये. मी जर हा विश्वास माझ्या जीवनामध्ये ठेवला, खात्रीशीर जीवन जगण्याचा जर मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केला, तर माझ्या प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तिमत्व प्राप्त करीत असताना आमचं कधीही पतन होणार नाही, हे देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आज जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये दृढता प्राप्त करायची आहे, आज जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्थिरता प्राप्त करून घ्यावयाची आहे, तर आम्ही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे खात्रीशीर जीवन जगणे गरजेचे आहे. आम्हाला आमच्या पाचारणाची, आमच्या निवडीची, आमच्या ख्रिस्ती जीवनाची खात्री स्वतः आज करून घेणे गरजेचे आहे. त्याद्वारे देखील आम्ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व आम्ही टिकून ठेवू शकतो, तो मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. ही तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी आज पाहत आहोत. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, आम्हाला वाढत असले पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली आहे की आम्ही आपली अंतर्दृष्टी जी आहे ती आम्ही आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्राप्त केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, खात्रीशीर आम्ही आपल्या ख्रिस्तासोबत आपल्या जीवनाची वाटचाल आम्हाला करणे गरजेची आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर 11वं वचन आम्हाला सांगतं, आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. देवाने आम्हाला विजयी जीवन जगण्याकरिता निवडलेलं आहे. वी हॅव टू बी ट्रायम्फंट. आम्हाला आमच्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो विजयी होऊन जगायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जयोत्सवाने पुढे जायचं आहे. आम्हाला मरणाची भीती नाही आहे. आम्हाला विशेष प्रकारे देवापासून विभक्त होण्याची भीती नाही आहे. नरक आमच्या वाट्याला येणार नाही आहे, कारण ख्रिस्ताची आम्ही निवड केलेली आहे. ख्रिस्ताला आम्ही तारणारं म्हणून स्वीकारलेलं आहे. ख्रिस्ताची ओळख आम्ही अधिक करून घेतलेली आहे. आम्ही त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. आम्ही त्याच्यामध्ये वाढत आहोत. आम्ही अंतर्दृष्टी, एक आध्यात्मिक समज आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे. ही खात्री आमच्या जीवनामध्ये आम्हाला झालेली आहे की देवाने माझी निवड केली, देवाने मला त्याच्यासाठी निवडलं, देव परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे, मला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, ही जेव्हा खात्री आमच्या जीवनामध्ये येते, जयोत्सवाच्या मार्गाने आम्ही पुढे जातो. सार्वकालिक जीवनाच्या जयोत्सवाने आम्ही प्रवेश जो आहे तो करणार आहोत, या ठिकाणी वचन म्हणतं. सार्वकालिक जीवनात आमचा प्रवेश होणार आहे, अर्थात परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही जाणार आहोत. या गोष्टीची देखील आम्ही आपल्या जीवनामध्ये खबरदारी घेणं गरजेचे आहे. अनेक लोकांना आपल्या जीवनामध्ये वाटतं की मी हे ख्रिस्ती जीवन जगल्यानंतर माझ्या जीवनामध्ये दुःख आहेत, वेदना आहेत, मी कदाचित प्रभूच्या त्या सानिध्यामध्ये मी जाऊ शकणार नाही. पण माझ्या प्रियांनो, आम्ही जर ख्रिस्तावर जीवन जगून प्रभूमध्ये वाढत आहोत, आम्ही जर आध्यात्मिक समजतेने, अंतर्दृष्टीतेने आम्ही जर प्रभूमध्ये वाढत आहोत, आम्ही जर खात्रीदायकरित्या आपले निवड आणि आपल्या पाचारणाविषयी आम्ही प्रयत्न करीत आहोत, आम्ही प्रयत्नशील आहोत, परमेश्वर देव आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जयोत्सवाने घेऊन जाणार आहे. त्याचा जेव्हा रॅप्चरची वेळ येणार आहे, तो आम्हाला जेव्हा घेऊन जाणार आहे, माझ्या प्रियांनो, त्यावेळेस आम्ही त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये जाणार आहोत. आम्ही इथे सुटणार नाही आहोत. रॅप्चरच्या दरम्यान आम्ही या जगामध्येच राहणार नाही आहोत. माझ्या प्रियांनो, जर आम्हाला खात्री झालेली आहे, आम्ही जर ख्रिस्ती व्यक्तिमत्वामध्ये आम्ही जर टिकून राहिलेलो आहोत, आमचं रॅप्चर प्रभूच्या सानिध्यामध्ये होणार आहे. प्रभू आम्हाला त्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये आम्ही त्याच्या स्तवनामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये, त्या सार्वकालिक जीवनामध्ये मोठ्या जयोत्सवाने आम्ही प्रवेश करणार आहोत. हा देवाचा आम्हाला मिळालेलं, हे देवाचं मिळालेलं आम्हाला विवचन आहे. हे एक प्रॉमिस आहे की जे त्याचे लोक आहेत ते जयोत्सवाने सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. पण माझ्या प्रियांनो, हे केव्हा घडेल? जेव्हा आम्ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये मिळवून घेऊ, त्याच्यामध्ये टिकून राहू, त्यावेळेस हे आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याकरिता when we are striving to have Christian personality, we have to achieve, we have to accept, we have to assimilate these things in our life. आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आत्मसात करून घ्यावयाच्या आहेत, त्या आम्हाला संपादित करायच्या आहेत.
त्याच्यामध्ये वाढायचं आहे. हे 8 गुण आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. विश्वास आहे, सात्विकता आहे, त्यासोबत ज्ञान आहे, इंद्रिय दमन आहे, धीर आहे, सुभक्ती आहे, बंधुप्रेम आहे, प्रीती आहे. ह्या 8 गोष्टी, हे 8 गुण जे आहेत ते आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला आत्मसात तर करायचेच आहे, पण त्याच्यामध्ये वाढायचं आहे. आम्हाला विशेष प्रकारे अंतर्दृष्टी आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावयाची, म्हणजे देवाला काय आवडते काय नाही आवडत त्या गोष्टी देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचे. आणि त्यानंतर आम्हाला खात्रीदायकरित्या आपल्या पाचारणाविषयी, आपल्या निवडीविषयी आम्हाला प्रभूसोबत एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये मोठ्या जयोत्सवाने आम्ही प्रवेश करणार आहोत. हा देवाचा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे. माझ्या प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हा प्रत्येकाला टिकायचं आहे. आम्हा प्रत्येकाला ख्रिस्ती जीवन जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला अंतर्दृष्टी जी आहे ती आम्हाला प्राप्त करून घ्यावयाची आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला खात्रीशीररित्या एक एक पाऊल प्रभूसोबत पुढे टाकायचं आहे आणि ख्रिस्ती जीवनामध्ये माझ्या प्रियांनो आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये जयोत्सवाने प्रवेश करायचा आहे. विजयी जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. पराभवाचं जीवन देवाने आम्हाला दिलेलं नाही. ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते विशेष प्रकारे पराभूत होण्याकरिता देवाने आम्हाला दिलेलं नाही आहे. ते ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते विजयाचं दर्शक आहे. ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते माझ्या प्रियांनो देव परमेश्वराद्वारे लाभलेल्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. आणि आज जे आम्ही सर्वजण प्रभूमध्ये आहोत, आज जे प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही आपलं जीवन जगत आहोत, आज जगातील या संघर्षमय परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, महामारीच्या परिस्थितीमध्ये गेले 8-9 महिन्यांपासून आम्ही विशेष प्रकारे एका आव्हानांमध्ये आम्ही आहोत. आम्ही संकटांमध्ये आहोत, संघर्षामध्ये आम्ही आहोत माझ्या प्रियांनो. पण याही परिस्थितीत आम्ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये आम्हाला वाढत राहायचं आहे. यामध्ये आम्हाला ती आध्यात्मिक समज प्राप्त करून घ्यावयाची आहे. यामध्ये आम्हाला खात्रीशीररित्या एक एक पाऊल प्रभूसोबत पुढे टाकायचं आहे आणि मोठ्या जयोत्सवाने त्या सार्वकालिक जीवनात आम्हाला प्रवेश करायचा आहे. ही ख्रिस्ती व्यक्तिमत्व आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराद्वारे मिळालेलं आहे. माझ्या प्रियांनो, खरोखर या ख्रिस्ती जीवनाकरिता आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ आणि प्रयत्न करूया की मी माझ्या जीवनामध्ये वाढेल. जे कलागुण, कौशल्य, टॅलेंट्स प्रभूने मला दिलेले आहेत त्यामध्ये मी वाढेल. त्यामध्ये मी कमी होणार नाही, पण परमेश्वरामध्ये मी वाढतच आहे. आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करूया देव परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये मी वाढेल, त्याच्या वचनाच्या मनन चिंतनामध्ये मी वाढेल, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये मी वाढेल. जे देवाने कलागुण, कौशल्य माझ्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी वाढेल. एखादा विशेष प्रकारे आर्टिस्ट जो आहे त्याचे जे गुण, त्याचे जे कौशल्य आहे त्याला जर वाढवायचं आहे तर तो काय करतो? तो प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तशाच प्रकारे माझ्या प्रियांनो आमचं ख्रिस्ती जीवन आहे, आमचं ख्रिस्ती व्यक्तिमत्व आहे. वेन we practice, then only we'll be perfect. Then only we'll have the Christian personality in a proper way in our life. आमच्या जीवनामध्ये हे जे ख्रिस्ती व्यक्तिमत्व आहे योग्य प्रकारे आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करू जर आम्ही याकरिता प्रॅक्टिस करीत राहिलो, तयारी करीत राहिलो. आम्ही विशेष प्रकारे आम्ही याची रिहर्सल जर आम्ही करीत राहिलो की मला कसं जीवन जगायचं आहे, प्रॅक्टिस आम्हाला करायचं आहे, प्रयत्न आमच्या जीवनामध्ये आम्हाला सदैव करायचा आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. ख्रिश्चन पर्सनॅलिटीकरिता देखील माझ्या प्रियांनो, या ख्रिस्ती व्यक्तिमत्वाकरिता देखील आम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्ही वारंवार प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकच गोष्ट आम्हाला वारंवार करणे गरजेची आहे. लहान लेकराला जेव्हा आम्ही शिकवतो, पाठीवर जेव्हा आम्ही त्याला रेष मारायला किंवा अक्षर काढण्याकरिता जेव्हा आम्ही त्याला शिकवतो त्यावेळेस सर्वात प्रथम आम्ही त्याला ते पेन्सिल जी आहे किंवा ती लेखणी जी आहे ती पकडण्याकरिता आम्ही त्याला शिकवतो. मग एकाच गोष्टीवर आम्ही त्याला गिरवायला सांगतो. तो गिरवत राहतो. त्याची जी प्रॅक्टिस आहे ती होत राहते आणि मग त्याला हळूहळू जो आहे एक एक प्रकारे एक एक शब्द लिहिण्याकरिता आम्ही त्याला सांगतो. ती प्रॅक्टिस जी आहे, तो जो प्रयत्न तो वारंवार करतो त्याच्या जीवनामध्ये तो नंतर ते लेकरू जे आहे ते विशेष प्रकारे मग परफेक्ट होतं. माझ्या प्रियांनो, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये देखील आम्ही प्रयत्न करूया की माझ्याकडून जरी चुकत आहे, मी जरी आव्हानांना बळी पडत आहे, पण आम्ही प्रयत्न करणं सोडू नये. आम्ही नेहमी प्रयत्न करावा. परमेश्वर देव त्या प्रयत्नांना यश देणार आहे. आम्हाला विजयी तो करणार आहे. शेवटी देवाचा विजय जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. वचन सांगतं सार्वकालिक जीवनात जयोत्सवाने आम्ही प्रवेश करणार आहोत. माझ्या प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तिमत्व हे विजयाकरिता प्रभूने आम्हाला दिलेले. आज आमच्या जीवनामध्ये अनेक आव्हानं असतील, समस्या असतील, संकट असतील, पण त्यातून बाहेर निघण्याकरिता आम्हाला सदोदित ख्रिस्ती व्यक्तिमत्वाकरिता प्रयत्न करीत राहणं गरजेचं आहे.
परमेश्वर त्याकरिता आम्हाला त्याची कृपा पुरव. येणाऱ्या दिवसामध्ये जर देवाच्या आत्म्याने आम्हाला पुढारी पण केलं तर माझ्या प्रियांनो या 8 गुणांवर आम्ही निश्चित अर्थाने मननचिंतन करूया आणि परमेश्वर देव त्याद्वारे देखील आम्हाला आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित करेल. पण आज या 4 गोष्टी आम्ही आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवूया. वी हॅव टू बी प्रोडक्टिव्ह, वी हॅव टू बी इन्साइटफुल, वी हॅव टू बी ॲश्युअर्ड अँड वी हॅव टू बी ट्रायम्फंट. आमच्या जीवनामध्ये आम्ही विशेष प्रकारे या गोष्टी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवूया आणि परमेश्वर देव याप्रमाणे आचरण करण्यास आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करू. या प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. या वचनाद्वारे प्रभूने आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आणि ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याचा जो प्रयत्न आम्ही करीत आहोत तो टिकून ठेवण्याकरिता त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर आम्हा प्रत्येकाला, माझ्या प्रिय मंडळीला, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने भरो, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. या प्रियांनो, आपण प्रार्थनेमध्ये असूया. प्रभूच्या समोर नतमस्तक होऊया. दुःखी कष्टी आजारी लोकांना देखील आपण प्रभूच्या हातामध्ये यावेळेस समर्पित करू. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करीत आहोत. कारण प्रभू आमच्या जीवनाचा तारणारा देव तूच आहेस. प्रभू आज ही शुक्रवारची मनोचिंतनाची प्रार्थना तू आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला दिली. प्रभू यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत. आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे बाप्पा की प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ती व्यक्तिमत्व आम्हाला टिकून ठेवायचं आहे. जे ख्रिस्ती व्यक्तिमत्व तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू परमेश्वरा, यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. जे गुण प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनाच्या माध्यमातून आज सांगितलेले आहेत त्या गुणांमध्ये आम्हाला वाढायचं आहे. त्या गुणांच्या माध्यमातून आम्हाला अंतर्दृष्टी प्राप्त करून घ्यावयाची आहे. त्या गुणांच्या माध्यमातून आम्हाला खात्रीशीर एक एक पाऊल प्रभू तुझ्यामध्ये पुढे टाकायचं आहे आणि त्या गुणांच्या माध्यमातून सार्वकालिक जीवनात आम्हाला जयोत्सवाने प्रवेश करायचा आहे. बाप्पा प्रभू, या वचनाप्रमाणे आमचं आचरण असू दे आणि आमचं ख्रिस्ती व्यक्तिमत्व घडू दे. लोक जेव्हा आम्हाला पाहणार आहेत प्रभू, तुझी साक्ष आमच्या जीवनामधून घडू दे. ख्रिस्त आमच्यामधून दिसू दे बाप्पा. ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यातून परिवर्तित होऊ दे आणि प्रभू ख्रिस्ता, तुझी गौरवी साक्ष आमच्या जीवनातून प्रभू इतरांच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. प्रभू अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्यांना या वचनाप्रमाणे प्रभू त्या परमेश्वरा तू तयार करावं आणि प्रभू ख्रिस्ती व्यक्तिमत्व प्रत्येकास तू बहाल करावं, हीच या समय तुला प्रार्थना आहे. प्रभू मंडळीतील प्रभू अनेक प्रियजनांना या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत. जे दुःखी कष्टी आजारी आहेत प्रभू, अशांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांना तू स्पर्श कर बाप्पा. प्रभू तुझ्या आरोग्याने भर. प्रभू आमची या समय तुला विशेष प्रार्थना आहे. प्रभू खुशवंत या बाळाकरिता प्रार्थना करीत आहोत. प्रभू त्या बाळाला प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर पित्या. त्याला प्रभू परमेश्वरा जो काही शारीरिक त्रास होत आहे प्रभू तुला ज्ञात आहे बाप्पा. तुला विनंती करीतो प्रभू, त्याच्या दुखण्याला प्रभू तू दूर कर बाप्पा आणि प्रभू परमेश्वरा त्याला तुझ्या आरोग्याने भर. प्रभू या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू त्याच्या संबंध कुटुंबाला देखील, प्रजापती कुटुंबाला आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये यावेळेस समर्पित करीत आहोत. प्रेम बाप्पा प्रभू परमेश्वरा, आम्ही घोरपड्यांकरिता प्रार्थना करीत आहोत. प्रभू त्यांच्या औषधोपचार प्रभू तू आशीर्वादाची ठरव. त्यांचे रिपोर्ट्स प्रभू परमेश्वरा नॉर्मल तू येऊ देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पण प्रभू परमेश्वरा, जी काही हृदयाची प्रभू परमेश्वर हालचाल आहे त्यामध्ये जी काही त्या परमेश्वरा जो काही त्रास आहे प्रभू परमेश्वरा, तो सर्व काही तू जाणत आहेस बाप्पा. प्रभू तुझा स्पर्श करून प्रभू त्यांना प्रभू परमेश्वरा तुझ्या आशीर्वादाने भर. प्रभू या समय तुला प्रार्थना करतो की त्या डॉक्टरांना प्रभू परमेश्वरा योग्य ते निदान करण्याकरिता प्रभू परमेश्वरा तू मार्गदर्शन कर. हे देखील प्रभू या समय तुला विनंती आहे बाप्पा. प्रभू परमेश्वरा तू त्यांच्या जीवनाचा तारणारा परमेश्वर प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रेम बाप्पा प्रभू परमेश्वरा, प्रभू आम्ही या समय प्रार्थना करीत आहोत. प्रभू रेखा साळवी आंटी प्रभू त्यांना देखील प्रभू तू आशीर्वादित कर बाप्पा. तू स्पर्श कर बाप्पा. तुझी शांती प्रभू परमेश्वरा, तुझं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना प्रदान कर. प्रभू या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, अमोल प्रभू त्या परमेश्वरा त्यांच्या मुलाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो पित्या. त्या तरुण भावाला प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य दे. प्रभू परमेश्वरा, जे काही त्याचं दुखणं आहे प्रभू, ताप आहे पित्या, सर्दी खोकला आहे, येशूच्या नावामध्ये प्रभू परमेश्वरा प्रत्येक दुखणं दूर कर. तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ प्रभू परमेश्वरा त्याच्या जीवनावर तू कायम कर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू पित्या परमेश्वरा, जो काही त्रास आहे बापा तो सर्व दूर होईल पित्या. औषधोपचाराचा प्रभू परमेश्वरा चांगला परिणाम होईल अशी तू दया करावी प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बापा प्रभू परमेश्वरा, आम्ही तेलगोटे अंकलकरिता प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर बापा. पोटदुखीचा प्रभू जो काही त्रास आहे प्रभू परमेश्वरा येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आणि प्रभू त्यांना तुझं दैवी आरोग्य तू प्रदान कर प्रभू. त्या परमेश्वरा प्रभू डायबिटीसच्या त्रासामध्ये देखील प्रभू परमेश्वरा तू त्यांच्या सोबत बापा. प्रभू त्यांच्या जीवनाला प्रभू तू आतापर्यंत चालवलं आहे बापा, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. प्रभू तू त्यांना त्या परमेश्वरा तुझ्या आरोग्याने परिपूर्ण करावं प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो प्रभू. आमच्या तेलगोटे आंटी आहेत प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो प्रभू परमेश्वरा. त्यांच्या जीवनाची तू काळजी बापा. त्यांना देखील प्रभू परमेश्वरा जो काही त्या परमेश्वरा सर्दी खोकल्याचा त्रास प्रभू परमेश्वरा दिवसांमध्ये झाला पित्या प्रभू, त्यांना प्रभू तुझ्या दैवी आरोग्याने तू परिपूर्ण कर बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत पित्या प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्ही या समय प्रभू यश करिता प्रार्थना करतो पित्या. त्या बाळाला देखील प्रभू परमेश्वरा तू स्पर्श करून तुझ्या आरोग्याने भर. आणि प्रभू परमेश्वरा त्याच्या जीवनाला प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक रोगराईंपासून प्रभू तू अलिप्त कर.
कर आणि प्रभू तुझा दैवी स्पर्श प्रभू त्यालाही करायला तू करावा या समय प्रभू तुला प्रार्थना करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा खरोखर प्रभू तू आमचा जिवंत देव आहे, स्वर्गीय परमेश्वर आहे म्हणून प्रभू आम्ही त्यांना या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू आम्ही या समय प्रभू तुझ्याजवळ येत असताना पित्या प्रार्थना करीत आहोत प्रभू. विशेष प्रकारे त्या परमेश्वरा आमच्या अनिता हक्का प्रभू त्यांच्याकरिता प्रभू त्यांना तू स्पर्श कर प्रभू. तुझं आरोग्य तू त्यांना प्रदान केलेलं आहे म्हणून आम्ही याबद्दल प्रभू तुझी उपकार स्तुती करतो पित्या. त्यांच्या जीवनाचा तू वाटाळ्या पित्या. प्रभू परमेश्वरा सिंग आजी आहे प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा त्यांना देखील स्पर्श कर प्रभू. त्या परमेश्वरा जो काही गुडघ्याचा त्रास आहे प्रभू, जो काही प्रभू परमेश्वरा वेदना आहे प्रभू परमेश्वरा या अवतार वयातील प्रभू परमेश्वरा या त्रासामध्ये प्रभू परमेश्वरा तू त्यांना आरोग्य प्रदान करावं बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू. बापा चंदन शिवंटी आहेत प्रभू आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांच्या कमरेचा त्रास प्रभू परमेश्वरा दूर करून प्रभू तू त्यांना पूर्ण आरोग्य प्रदान कर. आमची या समय प्रभू परमेश्वरा विशेष प्रकारे तुला प्रार्थना आहे बापा. सर्वकडे अंटी प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना विनंती करीत आहोत प्रभू परमेश्वरा. त्यांना देखील प्रभू तुझी दया कृपा प्राप्त होते पित्या. त्यांच्या पायाचा जो काही त्रास आहे पित्या प्रभू परमेश्वरा तू सर्व काही तू जाणत आहेस प्रभू. त्या परमेश्वरा तुझं दैवी आरोग्य त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तू प्रदान कर बापा. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू बापा. त्यासोबतच प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा अलिशिबा शेड्रक कोहिनी प्रभू परमेश्वरा त्यांच्याकरिता त्यांचे तू सोबत हो प्रभू परमेश्वरा. प्रभू ते आपल्या कामावर पुन्हा एक बार रुजू झालेले आहेत प्रभू परमेश्वरा. आम्ही त्यांच्याकरिता तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत पित्या की प्रभू परमेश्वरा प्रभू वैद्यकीय सेवा देत असताना प्रभू तू त्यांना विशेष प्रकारे सांभाळ. तुझ्या दयकृपेचं वेष्टन प्रभू त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती असू दे आणि प्रभू तुझी सुरक्षितता त्यांना प्राप्त व्हावी प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. ज्या रुग्णांची ते सेवा करतात प्रभू त्या परमेश्वरा त्या सेवेद्वारे प्रभू ख्रिस्ता तुझी साक्ष त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू प्रगट व्हावी ही देखील आम्ही या समय तुला प्रार्थना करतो पित्या. शद्रक परिवाराला आम्ही विशेष करून या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत प्रभू बापा. आम्ही या समय प्रभू परमेश्वरा प्रभू मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना तुझ्या हातामध्ये देतो पित्या. प्रत्येक दुःखी कष्टी आजारी प्रियजन प्रभू परमेश्वरा यांच्या तू सोबत प्रभू त्या परमेश्वरा. प्रभू काहींची जर नावं प्रभू त्या परमेश्वरा कदाचित लक्षात राहिलेली नाही आहेत पण प्रभू त्या परमेश्वरा ज्यांना प्रभू आज तुझ्या प्रार्थनेची गरज आहे पित्या अशा प्रत्येकांना तू स्पर्श कर. तुझं आरोग्य दे आणि प्रभू परमेश्वरा तुझी गौरवी त्या परमेश्वरा साक्ष प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये उभी होईल अशी तू दया कर प्रभू. या समय तुला प्रार्थना करीत आहोत प्रभू बापा. अनेकांना प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रत्येकाच्या तू सोबत हो पित्या प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रभू त्यासोबतच प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो आमच्या ग्लॅडिस अंटी प्रभू यांच्याकरिता. त्यांनी देखील प्रभू परमेश्वरा आपला वाढदिवस साजरा केलेला आहे प्रभू राया. त्या परमेश्वरा प्रभू तू त्यांना दाखवलेले नवीन वर्ष त्यांच्याकरिता प्रभू आशीर्वादाचं कर, आध्यात्मिक लाभाचं कर. तुझं आरोग्य या नवीन वर्षामध्ये त्यांच्या सोबत ठेव पित्या. संबंध पीटर परिवाराला तुझ्या कृपेने तू भरावं प्रभू. आम्ही या समय तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत प्रभू बापा. आम्ही या समय प्रभू परमेश्वरा तुझ्याजवळ प्रार्थना करतो पित्या. जेकब अंटी यांच्याकरिता प्रभू त्यांना देखील तू स्पर्श कर बापा. प्रभू परमेश्वरा गेल्या दिवसांमध्ये प्रभू ते आजारी होते बापा. जो काही त्या परमेश्वरा त्यांच्या शरीरामध्ये प्रभू प्रभू त्या परमेश्वरा उणीवता आहे, दुर्बळता आहे, अशक्तपणा आहे, जे काही त्या परमेश्वरा आजार दुखणं आहे प्रभू येशूच्या नावामध्ये पित्या तू त्यांना आरोग्य प्रदान कर प्रभू. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. तुझ्या आरोग्याचं वर्धस्थ प्रभू त्यांच्या जीवनावर ठेव प्रभू. आमची या समय तुला नम्र प्रार्थना आहे पित्या. तू प्रार्थना ऐकणारा देव आहे याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो बापा. प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या सोबत हो प्रभू. आम्ही त्यासोबतच तुझं प्रार्थना करीत आहोत. जे काही त्या परमेश्वरा शासनातर्फे प्रभू मंदिर उघडण्याची प्रभू परमेश्वरा प्रार्थना मंदिर उघडण्याची प्रभू परमेश्वरा परवानगी भेटलेली आहे पण प्रभू परमेश्वरा त्या अगोदर प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो पित्या की प्रभू ज्या काही खबरदारी काळजी प्रभू घ्यावयाच्या आहेत त्या अनुषंगाने प्रभू परमेश्वरा योग्य व्यवस्थापन करण्याकरिता प्रभू तू आम्हाला सहाय्य कर बापा. प्रभू परमेश्वरा योग्य प्रकारे त्या परमेश्वरा सर्व गोष्टी प्रभू सुरळीत करण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर बापा. आणि प्रभू परमेश्वरा जी सुरक्षितता प्रभू आम्हाला घ्यावयाची आहे प्रभू परमेश्वरा त्याकरिता देखील प्रभू तू आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझी कृपा पुरव पिता. प्रभू परमेश्वरा जबाबदारीचं काम आहे बापा. आम्ही प्रत्येकाने प्रभू आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखून प्रभू परमेश्वरा प्रभू आता इथून पुढे प्रभू परमेश्वरा आम्ही आपली पावलं पुढे टाकावीत अशी देखील तू दया कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू राया. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचवितो प्रेमळ पित्या. पुन्हा एक प्रभू परमेश्वरा आजच्या या प्रार्थनेकरिता आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो प्रभू. या प्रार्थनेमध्ये तू आमच्या सोबत राहिलास, तुझी कृपा तू पुरविलीस म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत बापा. प्रभू त्या परमेश्वरा येणाऱ्या रविवारची भक्ती देखील प्रभू तू आमच्याकरिता आशीर्वादाची करावी बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू ज्याही परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊ प्रभू परमेश्वरा त्या परिस्थितीच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा तुझी समक्षता आम्हाला आमच्या जीवनामध्ये लाभू दे हीच आमची या समय तुला विनंती आहे बापा. प्रभू राया आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत, तुझ्या नावाला उंचवितो बापा. प्रभू पुन्हा एक प्रभू परमेश्वर आम्ही तुला विनंती करीतो ख्रिस्ती व्यक्तिमत्व मिळविण्याकरिता टिकून ठेवण्याकरिता प्रभू आज तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. आज जी दैवीवाणी तुझी आम्हाला प्राप्त झालेली आहे ती दैवीवाणी प्रभू परमेश्वरा तुझ्यामध्ये वाढण्याकरिता प्रभू आम्हाला लाभदायक ठरावी अशी तू दया कर. आमची या समय तुला प्रार्थना आहे बापा. प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभू माझ्या मंडळीतील प्रभू परमेश्वरा प्रत्येक लहान थोर व्यक्तींना या समय तुझ्या हातामध्ये देतात प्रभू. प्रत्येक प्रभू परमेश्वरा गरजवंताची गरज प्रभू आज त्या परमेश्वरा या प्रार्थनेद्वारे प्रभू तू पूर्ण करावी. प्रभू त्या परमेश्वरा आरोग्याची गरज प्रभू तू पूर्ण करावी. तुझ्या
जखम्याचा स्पर्श प्रत्येकाला करावा हे देखील तुला प्रार्थना करीतो बापा. प्रभू आमच्या शुक्रवारचं मननचिंतन तू आध्यात्मिक लाभाचं होऊ दिलंस म्हणून आम्ही तुझ्या नावाला उंचवितो पित्या. मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही केवळ तुला देतो प्रभू. पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा आपल्या प्रत्येकाचं समर्पण जीवात्मा शरीर तुला देत ही प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज मास दे, जसे मी आपल्या ऋण्यासून सोडिले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोडे, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती कृपा व सहभागिता येथून प्रसदा सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांचं युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, जिवंत देवाने परत एक वार आजच्या शुक्रवारचं मनन चिंतन आम्हा प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाचं केलं म्हणून त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आम्ही प्रत्येकजण सुरक्षित राहूया, प्रार्थनेमध्ये असूया. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या सोबत्याची देखील जबाबदारी आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, सतर्कतेने आपण विशेष प्रकारे आपली वाटचाल या जगामध्ये करूया, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये करूया. ख्रिस्ती व्यक्तिमत्व देखील टिकून ठेवण्याकरिता आम्ही सदैव प्रयत्नशील असूया. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आज आशीर्वादित केलेलं म्हणून त्या प्रभूच्या नावाला मान गौरव आदर सन्मान असो. प्रियांनो, परत एक वार आपण प्रत्येकाला सूचित करण्यात येत आहे. अद्यापही आपले आदरणीय बिशप साहेब यांच्याकडून यांच्याद्वारे कुठल्या प्रकारची सूचना आपल्याला मंदिर उघडण्याकरिता, आपल्या उपासना मंदिर उघडण्याकरिता भेटलेली नाही आहे. ती जशी भेटेल त्या अनुषंगाने आपण विशेष प्रकारे आपल्या कमिटीच्या माध्यमातून एक मिटिंग घेऊन आपण त्या अनुषंगाने आपली पाऊल उचलणार आहोत. म्हणून कृपा करून आपण विशेष प्रकारे धीर धरूया आणि एक काळजीपूर्वक आपली जे सर्व व्यवस्थापन करून आपण उपासना मंदिरामध्ये येऊन परमेश्वराची आराधना, त्याचा स्तुती धन्यवाद करण्याकरिता आपण पुढे येणार आहोत. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये असा प्रत्येक गोष्टी देव परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याकरवी आम्हाला त्याने चालवावं आणि प्रत्येक गोष्टींच्याद्वारे देवाचं गौरव व्हावं याकरिता देखील आपण प्रत्येकजण माझ्या प्रियांनो आपण प्रार्थनेत राहूया. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.